इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। कोरेगाव शहरातील विविध विकास कामांचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण। बातमी येत आहे सातारा प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून। कोरेगाव शहराच्या नावलौकिकामध्ये भर टाकणाऱ्या केदारेश्वर मंदिरा पाठीमागील नूतन स्मशानभूमीचे उद्घाटन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते, तर आझाद चौक परिसरामध्ये उभारलेल्या आपल्या दवाखान्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते पार पडले। राजकीयदृष्ट्या प्रगल्भ अशा कोरेगाव शहराचा विकास अपेक्षित असा झाला नव्हता। अनेक मातब्बर आमदार कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये होऊन गेले, मात्र महेश शिंदे हे आमदार झाल्यापासून विकास कामाचा धडाका सुरू आहे। विविध विकास कामांच्या माध्यमातून कोरेगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे। हिंदू परंपरेमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक संस्कार केले जातात, यामध्ये अंत्यसंस्काराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। मानवी जीवनातील हा शेवटचा संस्कार आहे आणि तो संस्कार सुखकर व्हावा यासाठी शहरातील केदारेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये नगरविकास खात्याच्या माध्यमातून आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून सुसज्ज, अत्याधुनिक, सर्व सोयींयुक्त सुंदर स्मशानभूमी उभारण्यात आली आहे। या स्मशानभूमीचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। सर्वसामान्य जनतेसाठी आझाद चौक परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या आपल्या दवाखान्याचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंतराव जगदाळे, माजी सदस्य किरण बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनील दादा बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, अजित विलासराव बर्गे, अर्जुनदादा आवटे, राजेंद्र वैराट, सागर बर्गे, सागर वीरकर, परशुराम बर्गे, केदारेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेंद्र बुवा बर्गे, विलासराव बर्गे, उदयसिंह बर्गे, दिलीप मामा बर्गे, काकासाहेब बर्गे, गजाभाऊ बर्गे, सुभाषराव बर्गे, सुनील निदान, सेवानिवृत्त प्राचार्य अरुणराव बर्गे, ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत सूर्यवंशी, श्रीकांत बर्गे, पोपटराव भिलारे, ॲडव्होकेट केदार केंजळे, दीपक फाळके, दीपक कांबळे, भीमराव नाळेसर, प्रतापराव बर्गे, आदित्य पवार तसेच कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्या हस्ते उद्घाटन झालं। खरं ही कोरेगावच्या दृष्टीने कौतुकास बाब जरी असली तरी नेमका खर्च या स्मशानभूमीसाठी किती झालाय? कारण कोरेगाव शहरामध्ये या निधी बाबत तर्कवितर्क आहेत, काय तुम्ही स्पष्ट भूमिका सांगा? कोरेगाव शहरावर एवढं प्रेम आहे की त्याच्यात आम्ही निधीचा किती लागला काय लागला याचा विचार केला नाही। लागेल तेवढा निधी दिला आणि चांगली स्मशानभूमी बांधलेली आहे, एकदम सुंदर स्मशानभूमी झालेली आहे आणि अजूनही काही ठराविक गोष्टी राहिलेल्या आहेत। एक बंधारा या ठिकाणी राहिलेला आहे, त्याचंही काम येत्या 2 महिन्यामध्ये आपण सुरू करून पूर्ण करतो। हे या ठिकाणी अत्यंत रम्य असा परिसर, आपल्याकडे जे संस्कार आहेत, आपल्या धर्मामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत संस्कार मनुष्य प्राण्यावरती केले जातात। जन्मामध्ये बारसं घातलं जातं जन्मल्यानंतर आणि मृत्यूनंतर मृत्यू संस्कार होतात। मग आपण पाहिलं की आज या कोरेगाव शहरामधची लोकसंख्या ही फार मोठी लोकसंख्या आहे। साधारणतः 42,000 लोक या शहरामध्ये राहतात। यामध्ये हिंदू राहतात, मुस्लिम राहतात, मोठ्या प्रमाणावरती राहतात। पण सगळ्या समाजांना या ठिकाणी स्मशानभूमी मिळाल्या पाहिजे याची भूमिका आम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळेला मांडली होती। त्यामध्ये 2 हिंदू स्मशानभूमी आहेत, त्यातली ही एक स्मशानभूमी आहे आणि पलीकडं मार्केट कमिटीची एक स्मशानभूमी आहे। दोन्ही स्मशानभूमीला प्रचंड निधी दिला। त्याचबरोबर मुस्लिम समाजाची दफनभूमी, ज्या ठिकाणी दफन होतं नागपूरच्या तिथं, त्याही ठिकाणी आपण प्रचंड निधी दिला। हे शेवटचा संस्कार हा व्यक्तीचा व्यवस्थित झाला पाहिजे, एवढ्या एका उदात्त हेतूने आज आपण या ठिकाणी काम केलं। अरे कोणत्या फंडातनं दिला आणि या कैलास स्मशानभूमीमध्ये सुविधा काय निर्माण करून दिल्या त्याबाबत माहिती द्या। स्मशानभूमीचा निधी हा राज्य सरकारच्या नगरविकास विभागाचा निधी आपण या ठिकाणी आणला। सुविधा काय उपलब्ध करून दिल्या याबाबत? या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सुविधा, अगदी त्याचं दहनापासून ते दहाव्यापर्यंतच्या सर्व सुविधा या ठिकाणी, पाणी उपलब्ध आहे, सगळं उपलब्ध आहे, सगळं व्यवस्थित करून दिलं आहे। शिवाय आपण एका एजन्सीला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट देणार आहे आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून त्याची देखभाल दुरुस्ती होणार आहे आणि शिवाय लोकांना काय लागेल ती मदत
आमच्या नगरपालिकेच्या मार्फत या ठिकाणी केलं. तुम्ही सुंदर प्रकल्प या मतदारसंघामध्ये तयार करून देतात, तुमचं अभिनंदन. पण सुरू होत आहे, काय तुमची भूमिका आहे? राज्य सरकार केंद्र सरकार सर्वांना माहिती आहे की आरोग्याच्या सर्व यंत्रणांना भ्रष्टाचाराचे काम या ठिकाणी चालू आहे. एका बाजूला सामान्य माणसाला ताकद द्यायचं काम सरकार या ठिकाणी करत आहे. आज आपण पाहतो की आरोग्याच्या समस्या या फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उद्भवतात, परंतु गोरगरिबाला एखाद्या ठिकाणी उपचार घेणं फार अवघड जातं. त्याचाच विचार करून आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनीलभाई पवारांच्या नेतृत्वाखाली आज राज्य सरकारने आपला दवाखाना चालू करण्याचा निर्णय घेतला. आणि आपण पाहताय की आज सर्वत्र आपल्या मतदारसंघामध्ये आपला दवाखाना सुरू होतोय. आज हा जो दवाखान्याचं उद्घाटन झालं त्या ठिकाणी याची नितांत गरज होती, कारण हा जो प्रभाग किंवा हा जो भाग आहे या ठिकाणी कष्टकरी आणि सामान्य गोरगरीब जनता फार मोठ्या प्रमाणात राहते आणि त्यांना या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहे आणि हेच उपचार अत्यंत महत्त्वाचे. म्हणून आज आपला दवाखाना इथं सुरू होतो आहे, याचा मला मनस्वी आनंद होतो आहे. यामध्ये आमचे नगरसेवक बच्चूशेठ ओसवाल यांनी त्यांच्या या प्रभागामध्ये या दवाखान्याची सुरुवात केली. मी त्यांचंही अभिनंदन करतो. आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक अत्यंत ताकदीनं कोरेगाव शहरामध्ये काम करत आहेत. सगळ्या आघाड्यावरती आपण काम करतो. मी पुन्हा एकदा माझे आरोग्य कर्मचारी या ठिकाणी काम करत आहेत त्यांना विनंती करतो की आपण जनतेची सेवा केली पाहिजे आणि सेवा हे व्रत ठेवून जनतेला आपण या ठिकाणी सेवा दिली पाहिजे. अशा पद्धतीचं कार्य यांच्या हातातून होऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि संपूर्ण स्टाफला या ठिकाणी शुभेच्छा देतो. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे किती दवाखाने सुरू करणार आहात? काय तुमची भूमिका आहे संदर्भात? साधारणतः ज्या ज्या ठिकाणी मोठी गावं आहेत आणि गरज आहेत त्या त्या सर्व ठिकाणी आपण अशी दवाखाने चालू करतो. कोरेगावमध्ये 300 कोटीचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व्हावं, जे सातारा जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे, जेणेकरून सातारा जिल्ह्यातल्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे. याबाबत आपल्याला काही निवेदनही देण्यात आले होती. थोडं काय त्याचं झालं, सविस्तर माहिती द्या. सध्या आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालय आहे, त्याच्या शेजारची जागा ही रिकामी आहे. अर्धा एकर जागा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. अशा ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पण व्हावं आणि त्याच्याबरोबर ट्रॉमा सेंटर व्हावं असा प्रस्ताव मागवायची मी जिल्हा नियोजन समितीमध्ये मांडला आणि त्याला पालकमंत्र्यांनी तात्काळ मान्यताही दिली. सर्व जिल्हा नियोजन समितीनं मान्यता दिली आणि हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवायचं ठरलेला आहे. मला महत्त्वाचं आपल्याकडे रुग्णालय अद्यावत आहे, परंतु ट्रॉमा केअर सेंटर जे अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये 24 ते 36 तास रुग्णाला इमिजिएट उपचार मिळतील आणि 24 तास ज्या ठिकाणी एक सर्जन आणि एक मेडिसिन डॉक्टर उपलब्ध असेल अशा पद्धतीचे ट्रॉमा सेंटर हे कोरेगावला होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न. मॅडमला प्रश्न, आयुष्यमान दवाखाना त्या कोरेगाव शहरामध्ये सुरू होता. आपण जिल्हा परिषदच्या अध्यक्षा, सातारा जिल्ह्यामध्ये काय विजय आहे, किती तुम्ही दवाखाने उभारले? आता आपण कोरेगाव शहरामध्ये म्हटलं तर तिसरा आपला दवाखाना सुरू झालेला आहे आणि आत्ताचा जर एरिया आपण बघितला तर कळकाईतला हा एरिया हा अगदी सर्वसामान्य जनता आहे आणि जर आपण या दवाखान्याचं स्थान बघितलं तर सेंट्रल आहे. त्यामुळं आपला अगदी जो ग्रामीण रुग्णालय आहे तिथंपर्यंत पण रुग्णाला जायला थोडं लांब पडतं. अगदी योग्य ठिकाणी हा दवाखाना सुरू झाला आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेची अत्यंत चांगली सेवा या दवाखान्याच्या मार्फत होईल. आणि मोठ्या शहरांमध्ये जिल्हा परिषद हे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण भाग याची संकल्पना असतात. तर तिथं आपण प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहेत चालू स्थितीमध्ये तीच कशी चांगल्या पद्धतीनं चालतील, तिथं कशी आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं देता येईल यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन आता आहे. कोरेगाव नगरपंचायत आपण स्मार्ट सिटी करत आहात, परंतु कोरेगावला जे जुनी पेठ ते सुभाषनगर एरियापर्यंत जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी त्या ब्रिजला मोठा खड्डा पडलेला आहे. अनेक शाळकरी मुलं त्या ठिकाणी ये जा करत आहेत आणि त्या ठिकाणी अपघात होण्याची मोठी शक्यता आहे. त्या ठिकाणी काही
झाडाच्या फांद्या लावून ग्रामस्थांनी एक फोन तयार केलेले आहे. तर त्या अनुषंगाने आपण काही नगरपंचायतला आदेश काय देऊ शकतो? सदरचा रस्ता हा मंजूर रस्ता आहे. याचं काम आता आपण पाहिलं असेल की पाठीमागचा बऱ्यापैकी पोर्शन आपण पूर्ण केला आहे. मॉडर्न स्कूलपासून ते अगदी खालीपर्यंतचा रस्ता आपण पूर्ण केला आहे. एक मधला पॅच राहिला आहे, तोही मंजूर आहे. तर त्याचंही काम आपल्या लवकर मध्ये थोडं रस्ता आहे तिथे अतिक्रमणं होती व त्या ठिकाणी असणारी जी घरं होती त्यांनी थोडा विरोध केल्यामुळे ते काम रखडलं होतं. परंतु आता सगळ्यांना समजावून सांगून आपण गोसाई वस्तीच्या पण खालच्या बाजूला आलेलो आहे. त्यामुळे लवकरात लवकर तेही काम या ठिकाणी पूर्ण होईल. आपल्याकडे सगळीच कामं इथं मंजूर आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण आहे. भरपूर निधी उपलब्ध आहे. परंतु आपल्याला विकास करत असताना लोकांच्या घरांना सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, लोकांना पण त्रास झाला नाही पाहिजे याचाही विचार करावा लागतोय. आणि त्यामुळं याला थोडा उशीर होतोय, पण पावसाळ्यानंतर निश्चित ते पाईपलाच खड्डा पडलेला आहे. तिथं एखादी लहान मुलं जर पडलं तर एखादा पाय मोडू शकतो. आजच त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पाणी करून नगरसेवक पाणी करून ते पूर्ण करतील. धन्यवाद. माननीय आमदार महेश शिंदे यांनी कोरेगावमध्ये अनेक विकास कामं केलेले आहे. त्या विकास कामामध्ये या ठिकाणी कैलासभूमी ही अत्यंत चांगल्या प्रकारची दर्जेदार अशा प्रकारची सोयी लोकांना उपलब्ध करून दिली आहे. त्याबरोबरच कोरेगावचं मुख्य मार्केट, त्यानंतर PWD किंवा पूर्वीचा शासकीय विश्रामगृह ह्या अत्यंत चांगल्या सुविधा केल्या आहेत. जुना एस टी स्टँड, त्याबद्दल आम्ही त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि अशीच कामं त्यांनी लोकोपयोगी करावीत अशी इच्छा व्यक्त करून मी माझं इथे 2 शब्द संपवतो. कोरेगावचे कार्यसम्राट आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या इमारतीचे लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे. आज चांगल्या दर्जाची इमारत, स्मशानभूमीची इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे. यामुळे अगदी सगळ्या कोरेगाव भागातील पूर्ण गावाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आणि यामुळे गावातील सर्व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.